नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि रस्त्याने तुम्ही जर बघणार ना, भरपूर असे मातीचे मटकेच तुम्हाला बघायला मिळतील। आणि जर मटका घ्यायचा असेल ना डिझाईनचा, अजिबात घेऊ नका। किंवा जो व्हाईट कलर मध्ये येतो ना, तो अजिबात पण घ्यायचा नाही, कारण त्याच्यामध्ये केमिकल भरपूर असतात। आणि हे जे मटके आहेत ना, याच्यामध्ये दोन कलरचे जे नॅचरली जे तयार झालेले असतात, त्याच्यामध्ये बिलकुल पण केमिकलचा यूज झालेला नसतो। ते म्हणजे एक ब्लॅक कलरचा असतो आणि का रेड कलर मध्ये येतो। तर घेणार असणार तर हे रेड किंवा ब्लॅक कलर मध्येच घ्या आणि खूप छान क्वालिटीचे असतात आणि स्वस्तामध्ये भेटतात। तर या उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी अवॉइड करा आणि जास्तीत जास्त करून मटक्याचं पाणी प्यायचा प्रयत्न करा। आणि खूप छान असतात। आणि यांचे हे जे मटके असतात ना, अतिशय छान प्रकारे भाजले गेलेले असतात, त्यामुळे याचं जे पाण्याची टेस्ट असते ना, अशी व्यवस्थित छान असं मातीचा त्याच्यामध्ये फ्लेवर येत असतो त्यामुळे। आणि माठाच्या पाण्याने काय होतं ना, आपल्या पोटाला गारवा देखील मिळतो आणि आपलं मन तृप्त होत असतं। तर पण फ्रीजच्या पाण्यामुळे आपली तहान तर भागते, पण आपल्याला आपलं मन हे अजिबात पण तृप्त होत नसतं। जी तृप्ती आपल्या मनाला मिळायला पाहिजे ना, ती फक्त आपल्याला माठाच्या पाण्यामुळेच मिळते। त्यामुळे नक्कीच यावर्षी उन्हाळ्यामध्ये माठाचं पाणी यूज करा। आणि मी हा माठ कालच मार्केटमधनं नर्सरीमधनं घेऊन आलेली। तर हा मी कशा प्रकारे स्वच्छ केलेला आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। आणि खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की माठ स्वच्छ कसा करायचा आणि कशा प्रकारे पिण्याचं पाणी पिणे योग्य त्याला कसं तयार करायचं, हे मी तुम्हाला पूर्णपैकी सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर आता तुम्ही बघू शकताय की मी सिंपलच असा नळवाला जो माठ येत असतो तो आणलेला आहे। आणि काय होतं ना, आमच्याकडे पाण्याची उन्हाळ्यामध्ये भरपूर टंचाई होते, त्यामुळे मी 2 माठ हे एक्स्ट्राचे आणूनच ठेवते। एक मागच्या वर्षीचा पडलेला होता आणि यावर्षी हा एक आणलेला। तर मी असं पिण्याचं पाणी हे साचून ठेवत असते। आणि माठाचं पाणी हे खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। नक्कीच माठाचं पाणी प्यायचा प्रयत्न करा। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो माठ होता तो माझ्या बेसिनमध्ये, जो किचनचं सिंक आहे त्याच्यामध्ये नळाखाली येत नव्हता, त्यामुळे मी जो मग होता पाण्याचा त्याच्याने पाणी टाकून आता स्वच्छ असा 3-4 पाण्याने आधी हा माठ पूर्ण धुवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आता धुणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता सगळीकडे आपल्याला हे असं पाणी फिरवत आपल्याला सगळीकडनं हा माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि माठ हा मातीचा असल्यामुळे स्वाभाविकच आहे की त्याच्यामध्ये माती ही थोडीफार निघेलच, ती राहणारच आहे किती पण आपण धुतलं तरी। आणि ते मातीचा जो फ्लेवर असतो ना, पाण्यामध्ये जी टेस्ट येते जी असते ती खूपच छान येत असते। तर आपल्याला स्वच्छ असा हा माठ बाहेरून देखील धुवून घ्यायचा आहे, कारण धूळ वगैरे बसलेली असते। आपण नर्सरीमधनं जिथून माठ आणत असतो तिथून खूप असे माठ असतात आणि त्यांचे बाहेरच असतात ठेवलेले, त्यामुळे धूळ वगैरे बसलेली असते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, साबण लावून अजिबात पण आपल्याला माठ घासायचा नाही आहे। तर जो आपण भांडे घासायचा, जो आपल्याकडे स्क्रब किंवा स्पंज असतो ना, तो आधी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि त्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि माठामध्ये देखील आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर कोणी ज्वारीच्या पिठाने देखील माठ घासतं, पण ज्वारीच्या पिठापेक्षा ना मिठामुळे काय होतं, तर मातीमध्ये किंवा माठामध्ये जे बॅक्टेरियाज राहतात ना, ते सगळे निर्जंतुक हा आपला पूर्ण माठ निर्जंतुक होतो माठ। तर हे बघा मी कशा प्रकारे करते। तर आपल्याला मिठाने पूर्ण स्क्रबने हा माठ स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे। हलक्या हाताने घासायचा आहे, जास्त देखील आपल्याला रगडायचं नाही आहे। तर आता पूर्ण माठ मी आता स्वच्छ मिठाने आता घासून घेते, स्वच्छ आता क्लीन त्याला धुवून घेणार आहे। तर मीठ लावून घासल्यानंतर ना आपल्याला परत 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ हा माठ धुवून घ्यायचा आहे, कारण मातीचे जे मातीचं काय होतं ना, रोम छिद्र असतात त्याच्यामध्ये असे पोर्स असतात, त्यामुळे ना जे मीठ आतमध्ये ते घुसलेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघतच असणार की मी किती वेळा हा माठ पाण्याने धुतला आहे। तर आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे, थोडं ना जास्तीचं पाणी टाकायचं आहे आणि अर्धा 1 तास राहू द्यायचं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये आता पूर्ण माठ पूर्ण भरून ठेवायचं आहे नळाच्या पाण्याने आणि एक रात्रभर किंवा 24 तास आपल्याला हे पाणी माठामध्येच राहू द्यायचं आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी माठामध्ये
पूर्ण माठ हा फुल भरून घेतलेला आहे आणि एक दिवसभर मी आता पूर्ण याच्यामध्ये हे पाणी राहू देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी या माठातलं पाणी मी काढून घेणार आहे. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. तर आता दुसऱ्या दिवशी बघा मी या माठातलं पाणी आता काढून घेणार आहे. पूर्ण फुलं असल्यामुळे मी नळाने आधी हे सगळं पाणी काढून घेते. नळ स्टार्ट करून घेतलेला होता. तर आता जेवढं पाणी उरलं आहे तेवढं माठ धरून आता मी सगळं काढून घेते. तर तुम्ही देखील माठ आणल्यानंतर अशा प्रकारे नक्की क्लीन करा आणि पाण्यायोग्य माठ अशा प्रकारे नक्की तयार करा. आता प्यायचं पाणी मी माठामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता हा माठ पूर्ण पाणी पिण्यायोग्य तयार झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माठाबद्दलची जेवढी पण माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.